चंद्रपुर के प्रथम विधायक श्रीमंत देवाजी खोब्रागड़े की जयंती के अवसर पर उनका भारत सरकार के डाक विभाग की ओर से विशेष सम्मान किया जाएगा। वहीं श्रीमंत देवाजी बापू खोब्रागड़े शतकोत्तर रजत जयंती महोत्सव समिति की ओर से ली गई पत्र परिषद में और क्या जानकारी दी गई, देखते हैं इस खबर में। चंद्रपुर के पहले विधायक तथा बल्लारपुर के पहले नगराध्यक्ष श्रीमंत देवाजी बापू खोब्रागड़े की 125वीं जयंती बड़ी हर्षोल्लास के साथ मनाई जाने वाली है और इस मौके पर प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह में एक कार्यक्रम का भी आयोजन किया गया है। साथ ही प्रथम विधायक श्रीमंत देवाजी बापू खोब्रागड़े की 125वीं जयंती के निमित्त भारत सरकार के डाक विभाग की ओर से विशेष आवरण का अनावरण कर उनका गौरव भी किया जाएगा और चंद्रपुर के प्रथम विधायक श्रीमंत देवाजी बापू खोब्रागड़े की शतकोत्तर रजत जयंती महोत्सव मनाने के लिए एक समिति का भी गठन किया गया है। वहीं इस संबंध में और जानकारी देने के लिए आज एक पत्रकार परिषद लिया गया और इस पत्रकार परिषद में चंद्रपुर शहर के अनेक मान्यवर मौजूद थे। तो सुनिए इस रजत जयंती महोत्सव के संबंध में श्रीमंत देवाजी बापू खोब्रागड़े शतकोत्तर रजत जयंती महोत्सव समिति चंद्रपुर के अध्यक्ष प्रवीण उर्फ बाड़ोबा खोब्रागड़े ने क्या जानकारी दी। श्रीमंत देवाजी बापू खोब्रागड़े शतकोत्तर रजत जयंती महोत्सव समिति चंद्रपुर बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागड़े मेमोरियल मल्टीपर्पज सोसायटी चंद्रपुर द्वारा आयोजित करण्यात येत आहे। प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात येत आहे। श्रीमंत देवाजी बापू खोब्रागड़े यांची 125वी जयंती चंद्रपूर शहरात साजरी करण्यात येत आहे। त्यामध्ये आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्टल डिपार्टमेंटतर्फे देवाजी बापूंचा फार मोठा सन्मान असा करण्यात येत आहे। तिथे आपले पोस्टल डिपार्टमेंटने त्यांच्यावर एक स्पेशल कवर म्हणजे एन्व्हलप टाईप एक स्पेशल कवर त्यांनी काढलेलं आहे। त्या स्पेशल कवरचं इनॉग्रेशन पोस्टल डिपार्टमेंटच्या पोस्टमास्टर जनरल विदर्भ क्षेत्र शोभा मदाळे मॅडम यांच्या हस्ते होणार आहे। सोबत नामदार विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेता हे राहणार आहेत, नितीन राऊत साहेब माजी मंत्री हे राहणार आहेत आणि किशोर जोरगेवार आमदार हे राहणार आहेत। त्याच्यानंतर जो कार्यक्रम आहे 5:30 वाजता प्रबोधनाचा, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष निंगडे सर आहेत, स्वागताध्यक्ष मारुतराव पत्रुजी खोब्रागड़े आहेत आणि प्रमुख वक्ते म्हणून रणजित मेश्राम साहेब नागपूरवरून येणार आहेत न भीमराव वैद्य साहेब येणार आहेत। तर अशा प्रकारचा हा एक भव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे। तरी जनतेने फार मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला यावं, जेणेकरून देवाजी बापू खोब्रागड़े यांचं काय कार्य आहे समाजाप्रती त्यांनी जे कार्य केलं ते जनतेपर्यंत पोहोचेल। कारण देवाजी बापू खोब्रागड़े यांचं कार्य जे आहे धम्मदीक्षेचा कार्यक्रम झालेला आहे आणि बाबासाहेबांप्रती म्हणजे इतका आदर 1920 मध्ये बाबासाहेबांना जेव्हा देवाजी बापू भेटले तेव्हा मग बाबासाहेबांबरोबर ते जोडले आणि प्रत्येक वेळेस बाबासाहेबांसोबत ते राहिले। बाबासाहेब जे जे सांगतील त्या पद्धतीने त्यांनी आपल्या मुलाला शिकवलं आणि बाबासाहेबांच्या याच्यावर चालले ना। चंद्रपूरचे प्रथम आमदार बाबासाहेबांनी जो पक्ष काढला होता इंडिपेंडेंट लेबर पार्टी स्वतंत्र मजूर पक्ष, त्या पक्षाचे चंद्रपूर पहिले आमदार म्हणून ते निवडून गेले त्यावेळेस। तर अशा प्रकारे हा त्यांचा इतिहास हा भरपूर मोठा इतिहास आहे आणि समाजासाठी त्यांनी बऱ्याचदा म्हणजे बऱ्याच ठिकाणी जागा दान केल्या, लायब्ररीसाठी जागा दान केल्या, विहारासाठी जागा दान केल्या, अशा प्रकारे त्यांचं कार्य आहे। तर मी सर्व जनतेला विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला अवश्य यावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, कारण देवाजी बापूंची माहिती जनतेपर्यंत जाईल। कारण देवाजी बापूंचं कार्य फार मोठं होतं, जनतेपर्यंत गेलेलं नाही म्हणून हा कार्यक्रम करून जनतेपर्यंत लोकांपर्यंत कार्य गेलं पाहिजे म्हणून हा कार्यक्रम घेता। धन्यवाद, जय हिंद, जय भारत। टीटीवी के लिए हमारे प्रतिनिधि वैभव वारकर की रिपोर्ट।